आणि आज मॉर्निंगलाच आई वगैरे निघून गेले कारण आज स्कूल होती. त्यामुळे आता चालले मी अन्वीचं हेअर कट करायला. भरपूर दिवसापासून थांबवून ठेवलं होतं. म्हणजे हेच आपले फेस्टिवल्स वगैरे येतात तिला पार्टिसिपेट करेन असं एक होतं माझं मत की स्टेजवर घेऊन जायचं, कारण इथे भरपूर प्रोग्राम्स होतात. पण यावेळेला माहितीच नाही झालं कारण गणपती इकडे बसायचा आधी, पण आता तिकडे थोडंसं दूर मांडतात. त्यामुळे प्रोग्रामच माहीत झाले ना. आणि ती माहिती नाही यावेळेला इंटरेस्टच दाखवत नाही आहे. स्कूलमध्ये पण तिचं मागे करून दिला होता मी कन्हैयाच्या वेळेस, पण जेवढं तिने आउटपुट ती मागच्या वर्षी द्यायची एकदम इंटरेस्टने डान्स करायची, तेवढं डान्सच करत नाही यावर्षी. माहिती नाही, बघू आता पुढच्या वर्षी किंवा आता नवरात्र वगैरेमध्ये. आणि मला पण थोडंफार हेअरकट वगैरे करायचं, बघू आता इथं करेन किंवा मग दुसरीकडे जाऊन करेन. चला, आणि आज महाप्रसादसुद्धा आहे. बघू आता महाप्रसादचं कसं काय होतं, जे पण काही राहील ते अपडेट तुम्हाला समोर मिळेल. हेअर वाढले त्यांचे, त्यामुळे कट करायच्यात. मेन म्हणजे कसं आहे, जर व्यवस्थित पोनी वगैरे केली तर छान दिसतात तिचे केस, पण तिला आवडत नाही बांधून ठेवलेले. त्यामुळे कट करणं जास्त गरजेचं आहे. आणि ती एवढी खेळते, एवढी हालचाल आहे तिचं की पूर्ण स्कूलमधून आली की ओली होऊन जाते. भरपूर दिवसानंतर चालली आहे मी पार्लरला. मला एवढा कंटाळा येतो आजकाल पार्लरला जायचा, आणि वेळ पण नव्हतं मिळत मधामध्ये. थोडं फ्री झाली आहे आता. बघू आता समोरचा काय शेड्यूल असतो. आणि छान वातावरण आहे. थोडं थोडं ना आता असं वाटते की एकदम दिवाळीमध्ये जसं फील येतो ना तसं फील यायला लागलेलं आहे संध्याकाळी. आणि पुढच्या महिन्यातच एंडिंगला दिवाळी. खूप लवकर दिवाळी आली आहे यावेळी. झालं झालं. पडून जाशील. अन्वीचा फायनल लुक पूर्णच कट करून घेतली केस. आणि फायनली मी हेअर कट केलं आज खूप दिवसानंतर. ॲक्च्युली काय होतं ना, एवढे लांब झाले होते माझे हेअर की खूपच जास्त लांब झाले होते. आणि इथून जेव्हा आपण पोनी घालतो ना, या ठिकाणी खूप जास्त ताण पडत होता केस. त्यामुळे समोरच्या साईडनी लेअर करून घेतली या ठिकाणावरून, आणि बॅक साईडनी यू कट ठेवले. म्हणजे जेणेकरून, कारण कसं होतं, प्रॉपर जर लेअर कट केलं ना खूप जास्त केस जातात. लेअर कट, त्याच्यानंतर स्टेप कट, याच्यामध्ये पण भरपूर केस जातात. कारण मी एकदा केलेला आहे लेअर कट, ते चुकीने करून घेतलं होतं. खूपच केस गेले माझे त्यावेळेला. आणि
जे प्रॉपर जो वे आहे ना केसांचा तो पूर्ण चेंज होऊन जातो, खूप म्हणजे व्हॉल्यूम कमी होतं मेन म्हणजे. त्यामुळे इथे कुठलंच असं ताण पडू नये म्हणून या ठिकाणावरची फक्त हेअरकट केली, शॉर्ट केलं एवढे फक्त, आणि बाकी ॲज इट इज खालच्या साईडने शेप दिला, बस एवढंच केलं, जेणेकरून कधी जर मोकळे ठेवायचं काम पडलं तर मोकळे ठेवता येणार अशा पद्धतीचं थोडंसं कट केलं. सो आता चाललो आम्ही, अन्वीची आंघोळ सुरू आहे. आज सगळ्यांनी हेअरकट केलेलं आहे, सगळे छान मेकओव्हर करून आले आहेत अजयपासून तर माझ्यापर्यंत. आणि आज आहे महाप्रसाद गणपतीच्या इथं जवळ, सो आम्ही सगळे चाललो तिथे महाप्रसादाला. सो आता जवळपास 7 वाजले, वेळ आहे अजून, जवळपास 7:30 पावणे 8ला वगैरे सुरू होतं. सो आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझं हेअरकट कसं वाटलं, आणि हे पण सांगा की मी पोनी बांधून राहायची की असं आता जसं हे मोकळे ठेवलं तसं ठेवायचं. गरमी जर नाही झाली ना तर मी इझिली ठेवू शकते, पण गरमीच्या दिवसांमध्ये अजिबात मी मोकळे हेअर ठेवूच नाही शकत, कारण माझ्या बॅक साईडचे जे हेअर आहेत खूप जाड आहेत, तर पूर्ण गरमी पाठीवर असते ती, त्यामुळे मी नाही ठेवत. म्हणजे त्यासाठी स्टार्ट आणि घरी असले की मी मोस्टली माझे हेअर बांधूनच ठेवते, कारण कसं आहे कंटिन्यू जर तुम्ही हेअर असं ओपन ठेवलं ना तर कंटिन्यू ते डस्ट आणि घाम आणि काय म्हणू शकतो असं व्यवस्थित राहत नाही. आधीचे लोक जसं म्हणतात ना की वेणी बांधून ठेवायची केसांना, मी वेणी तर नाही बांधून ठेवत, कारण एकदा वेणी जर फोल्ड केली ना केसांना, जर फोल्डिंग पडले त्याच फोल्ड असतात माझ्या केसांवर, त्या निघत नाही जोपर्यंत हेअर वॉश करत नाही. सो त्यामुळे मग मी असं बंद करून ठेवते. सो खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटू थोडं. पंडालमध्ये टॅलेंट व्यवस्था केलेल्या मराठी गायकावर कार्यकर्त्यांची कमतरता आहे, कार्यकर्त्यांनी आपलं पाठवून द्यावं. चला मी इथंच एंड करते, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट, आणि झोपायला बघत आहे.